पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे हरे। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज, दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय। तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाय का। पांडुरंगा करू प्रथम मन, दुसरे चरण संतांजिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो। बाबाजी सद्गुरु दास तुका, ज्यांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदो श्री चरण। श्री गुरुचे ते नमस्कारुणी आता, मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या। चरण शरणजे एकनाथा, पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष, झालो दास पायाचा। ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमृतिम, द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभम। तरी अवधान एकली दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाय का। या समारोपीय कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले 8 दिवस सतत ही प्रवचन सेवा आपण का संपन्न केली, तिची कारणमीमांसा करताना श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान, कुमारधरी वारकरी धर्म संकीर्तन सेवा प्रतिष्ठान आणि संकष्ट चतुर्थी मंडळ या माध्यमातून यांच्याद्वारा स्वग्राम ते श्री क्षेत्र पैठण पायी दिंडी सोहळ्यांचं आयोजन करत असताना हे 13वे वर्ष आहे। गेल्या वर्षी कोरोना नावाचा हा जो काही महामारीचा प्रकार आहे, तो गेल्या वर्षी नेमकी त्याची सुरुवात झाली होती, तरी परंतु गेल्या वर्षी श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी हा दिंडी सोहळा आपण सर्वांनी त्या ठिकाणी मोठ्या आनंदात उत्साहात साजरा केला। परंतु या वर्षी परिस्थिती अशी निर्माण झाली की आपल्याला घर सोडून आपण वारीमध्ये सामील व्हावं, अशी एक प्रकारची जी मानसिकता होती, ती मानसिकता जवळपास सर्वांची संपुष्टात आली होती। काही तरुण उत्साही मंडळी त्या ठिकाणी तयार होते, परंतु संपूर्ण आणि हा आढावा घेतल्यानंतर असंही लक्षात आलं की आपल्यामुळे इतरांनाही त्रास नको, आणि कदाचित कारण एक जण जर निघाला तर त्याच्या पाठीमागे अनेकांना अशी इच्छा होती की आपणही जावं। आणि या वारीमध्ये बहुतांश तरुणांचा भरणा तर असतोच,
क्वचित प्रसंगी वयस्कर मंडळी निघतात. गेल्या वर्षभरापासून कुठली यात्रा नाही, तीर्थक्षेत्र नाही, कुठलेही पारायण नाही आणि त्यामुळे सर्वजण उत्साहित अशा प्रकारचे झालेले आहेत. परंतु या वर्षीचा हा प्रसंग टाळण्यात आला, ही दिंडी रद्द करण्यात आली आणि त्या निमित्तानं एकूण सगळे 10 मुक्काम पडतात, 8-9 मुक्काम पडतात. त्या 9 मुक्कामाच्या माध्यमातून आपण 9-10 प्रवचनं किंवा कीर्तन ठेवावे असा विचार पुढे आला आणि तो विचार पुढे येऊन मग त्या अनुषंगानं ही कीर्तन परंपरा, प्रवचनाची परंपरा प्रारंभ झाली. त्यात ही आजची शेवटच्या दिवसाची सेवा माझ्याकडे मी मागून घेतली. तर सर्वांच्या एक ऋण व्यक्त करण्यासाठी, कारण सर्वांमध्ये जवळपास वयाच्या मानानं एक वयस्कर वारकरी म्हणून सर्वांना आपल्याला ऋण व्यक्त करण्यात यावे म्हणून ही सेवा मी माझ्याकडे घेतली. आणि त्या सेवेच्या निमित्तानं एक ओवी माऊली ज्ञानोबरायांनी 9व्या अध्यायामध्ये पहिल्या क्रमांकाची ओवी चिंतनासाठी निवडलेली आहे. या ओवीवर फार मोठं चिंतन मी करणार नाही, परंतु एक प्रारंभ म्हणून तेवढं चिंतन करणं गरजेचं वाटतं. ओवीचा भाव असा आहे, माऊली ज्ञानोबराय वर्णन करताना प्रतिज्ञापूर्वक बोलतात. तरी अवधाने ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. थोडासा संदर्भ द्यायचा जर ठरला ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये, जनाबाई महाराज ज्ञानेश्वरीचं महत्व सांगत असताना सांगतात, भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी, ते हे माय ज्ञानेश्वरी संता जना माहेश्वरी. ब्रह्मज्ञानानं गोमटी असणारी ही माय ज्ञानेश्वरी, या ज्ञानेश्वरीचं महत्व काही आगळं वेगळं आहे. नामदेव महाराज वर्णन करत असताना भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी असं वर्णन करतात. या ओवीचा जो भाव आहे तो भाव आपल्या परीने आपण त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करू. जशी माऊली नाथ महाराज जशी प्रेरणा देतील त्याप्रमाणे. तरी अवधान ऐकले दिजे, अवधान शब्दाचा अर्थ आहे अनुसंधान, दुसरा एक अर्थ आहे लक्ष. त्या अगोदर माऊली ज्ञानोबराय तरी हा शब्द वापरतात, शब्दाचा प्रयोग करतात. तरी हा शब्द ज्या अर्थी या ठिकाणी वापरतात त्या अर्थी आपण आपल्या कल्पनेप्रमाणे जर तर आपण व्यवहारामध्ये वापरतो किंवा जरी तरी असा शब्द प्रयोग आपण करत असतो. जर तर किंवा जरी तरी, जरी आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल तरी त्याच्यासाठी तुम्ही हा उपाय करा. जरी तुम्हाला भूक लागली असेल तरी तुम्ही भोजन करा. जर तुम्हाला तहान लागली असेल तर तुम्ही पाणी प्या. जी तर शब्दाच्या अगोदर जर शब्दाचा आपण प्रयोग व्यवहारामध्ये करतो, तसं माऊली ज्ञानोबराय कदाचित कारण माऊली ज्ञानोबरायांचं मनोगत माऊली ज्ञानोबरायचं आणि सांगू जाणे बरं का. जर जीवाला सर्व सुखाची अपेक्षा असेल तर जीवानं
अवधान ऐकले दिजे, अनुसंधान ठेवा, लक्ष द्या. जरी सर्व सुखाची अपेक्षा असेल, इच्छा असेल, तर अनुसंधान अशा प्रकारचं प्राप्त करून घ्यावं. अनुसंधान शब्दाचा अर्थ आहे श्रवण. कारण परमात्म तत्व कळण्यासाठी पंचज्ञानेंद्रियामध्ये श्रवण हे एक असं साधन आहे. श्रवणानेच देव कळतो, श्रवणानेच परमात्मा कळतो, श्रवणानेच ब्रह्मतत्व कळतं, श्रवणाच्या द्वाराच आत्मतत्व कळतं. आणि म्हणून तुकोबरा एका ठिकाणी वर्णन करतात, श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध, गेले भेदा भेद निवारोणी, गेले भेदा भेद निवारोणी, गेले भेदा भेद निवारोणी. श्रवणाची वाट, मार्ग जर आपण चोखाळला तर एक अवस्था प्राप्त अशी होते की जीवनातला जीवाच्या ठिकाणी भेद अभेद हे दोन्ही मावळतात. भेदही जातो, भेदाच्या सापेक्ष असणारा अभेदही जातो. कारण हे दोन्ही शब्द एकमेकाच्या सापेक्ष आहेत. भेद आहे याचा अर्थ असा, अभेदही यांना त्या ठिकाणी मानावा लागतो. पण भेद अभेद हे दोन्ही मावळणं याचा अर्थ असा, परमात्म स्वरूपाला, ब्रह्मस्वरूपाला, आत्मस्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर भेदही राहत नाही, अभेदही अशा प्रकारचा राहत नाही. मग हा श्रवणाचा जो विधी आहे, श्रवण अतिशय महत्वाचा अंग आहे. आत्मतत्व कळून घ्यायचं असेल, सर्व सुख शब्दाचा अर्थ सर्व सुख हे व्यापक तत्वाच्या ठिकाणी असतं. ब्रह्मतत्व हे निरपेक्ष व्यापक तत्व आहे. ब्रह्म या शब्दामध्येच ब्रूही हा धातू, आणि ब्रूही या धातूचा अर्थ आहे निरपेक्ष व्यापकत्व. निरपेक्ष व्यापकत्व हे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी असल्यामुळं ब्रह्म हेच आनंद स्वरूप आहे, सुखरूप अशा प्रकारचं आहे. अशा त्या ब्रह्मस्वरूपाला अर्थात आत्मस्वरूपाला प्राप्त होण्यासाठी, कारण त्या ब्रह्मतत्वाचं जो अंश या देहामध्ये आहे तोच अंश, त्यालाच आपण आत्मतत्व म्हणतो. आणि म्हणून हे आत्मतत्व आनंद स्वरूप आहे, सुख स्वरूप आहे. आणि यालाच आपण परमतत्व, परमात्म तत्व म्हणतो. आणि हे परमात्म तत्व श्रवणाने कळतं, श्रवणानेच कळतं. आणि हे श्रवण, या श्रवणाचा अधिकारी कोण आहे तर शास्त्र त्याचं असं समाधान करतं की जो साधन चतुष्टय संपन्न जो अधिकारी आहे हा श्रवणाचा अधिकारी मानला जातो. अनाधिकार्याने श्रवण केलं तर ते सांड विखुरी अशा प्रकारचं जातं. त्याचा जो बोध आहे किंवा ते तत्व अंतःकरणामध्ये त्याची अनुभूती येण्यासाठी साधन चतुष्टय संपन्न अधिकारी असावा लागतो. त्या ठिकाणी विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व. आणि ज्यांच्याकडून श्रवण करून करायचं आहे ते संत, श्री गुरु यांच्याद्वाराच हे श्रवण आणि करून घ्यावं लागतं. त्याबद्दल मौली ज्ञानोबरायांनी अनेक ठिकाणी अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. ते ज्ञान पैगा बर्वे, जरी मनिया थ्या नावे, तरी संता या बजावी सर्वस्वेशी तनु मनुजीवे, चरणाशी लागावे गर्वता, करावे दास्य सकळ. म्हणून श्रवणाच्या द्वारा परमात्मा तत्वाची अनुभूती येते, आत्मतत्वाची अनुभूती येते. ते श्रवण ज्यांच्याकडून करायचं आहे ते श्रवण ते श्रीगुरु किंवा संत अशा प्रकारे अधिकारी पुरुषांनी संतांना, श्रीगुरूंना शरण जाऊन या तत्वमसी महावाक्याचा किंवा ब्रह्मतत्वाचा, आत्मतत्वाचा उपदेश श्रवण करायचा असतो.
आणि श्रवण केल्याच्या नंतर सर्व सुखाला अशा प्रकारचं प्राप्त होता येतं. अर्थात सर्व सुख जे आहे ते आनंद तत्व जे आहे हे परमात्मा तत्व जो आहे ही परमात्मा तत्वाची अनुभूती अशा प्रकारची येते. माऊली ज्ञानोबर आहे प्रतित्योत्तर अशा प्रकारचं बोलतात. थोडासा जर आपण विचार केला तर विचार करत असताना नामरूप या नामरूपाचा जर थोडा आपण विचार करू लागलो तर या देहाच्या संबंधामध्ये देहाचं नाम आणि देहाचं रूप ह्या दोन्ही गोष्टी ह्या मायेच्या अशा प्रकारच्या मानल्या जातात. थोडा वेळ या नामाला आपण बाजूला ठेवू, या देहाला ठेवलेलं नाव थोडं बाजूला ठेवू. कारण जन्मल्या बाळकाशी जन्माला आलेल्या मुलाला नाव नसतं, त्याला नंतर ते ठेवल्या जातं. व्यवहार सिद्ध व्हावा, व्यवहार अशा प्रकारचा घडावा किंवा व्यवहार कळावा म्हणून त्याला नाव ठेवल्या जातं. मुळात जन्मतःच त्या देहाला त्या बालकाला नाव नसतं. म्हणजे नाव नंतर जोडल्या जातं व्यवहारासाठी. ते नाव थोडं बाजूला ठेवू. देहाचा जो आकार आहे, देहाचं जे रूप आहे, या रूपाला आपण थोड्या वेळा बाजूला ठेवू. कारण देह हा 6 विकार अशा प्रकारचा बनलेला आहे. या देहाच्या ठिकाणी 6 विकार आहेत जे आहे ते अस्ति वर्धते, विपरिमळते, अपक्षीयते, विनश्यते. या देहाच्या ठिकाणी हा देह परिवर्तनशील आहे. या देहामध्ये सतत परिवर्तन अशा प्रकारचं होत असतं. मी आज नातवाला मांडीवर खेळवतो. नातवाला मांडीवर खेळवणारा मी एकेकाळी मीच आज्याच्या मांडीवर खेळत होतो. आज्याच्या मांडीवर खेळणारा मी तोच आज नातवाला मांडीवर खेळवतो. पण देहामध्ये परिवर्तन होत 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 आज्याच्या मांडीवर खेळणारा मी किशोर वयामध्ये, शाळेत जात असताना किशोर वयामध्ये, तरुण वयामध्ये, म्हातारपणामध्ये या देहामध्ये परिवर्तन झालं. परंतु मी मध्ये मात्र परिवर्तन नाही. तोच मी आहे जो आज्याच्या मांडीवर खेळतो, तोच मी आहे आज नातवाला मांडीवर खेळतो. या मी मध्ये परिवर्तन नाही. हे दोन्ही नाम आणि रूप थोड्या वेळाला बाजूला जर आपण या देहापासून बाजूला ठेवले तर खाली राहतं फक्त मी आहे. नाम रूपाचा संबंध थोडा वेळ जरी बाजूला काढून ठेवला तर शिल्लक तत्व जे राहतं ते तत्व म्हणजे फक्त मी आहे. आणि या मीच जे ज्ञान आहे, यथार्थ मीची जी अनुभूती ही मात्र भल्या कळत नाही. शास्त्र सांगतं ही मीमांसाला कळाले नाही. या मीच तत्वज्ञान मीमांसाला कळालं नाही, योग्याला कळालं नाही. एवढंच नाही, योगी अशा प्रकारचे त्या ठिकाणी आणि त्याच्यापासून दूर आहे, मीमांसक दूर आहे. मग हे मीच तत्वज्ञान हा मी कोण आहे हे कोणाला कळालं तर हे कळालं फक्त माऊली ज्ञानोबरांना. हे कळालं फक्त वारकरी संप्रदायाच्या संतांना. माऊली ज्ञानोबरांना विचार हा मी कोण आहे. माऊली ज्ञानोबरात एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी 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 अमुक आहे ऐशी, जी बुद्धी स्फुरे हर्षी ती वस्तुगामी भगवंत म्हणतात. तुकोबरांना विचारा मी कोण आहे. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सभाग्या संता, नाही दुजा निक मागता गा. नाम रूपाचा संबंध जर थोडा सोडला, या देहाला असणारं नाव आणि देहाचा असणारा संबंध हा जर थोडा बाजूला ठेवला तर खाली राहतं मी आहे. पुढं या मीचं तत्वज्ञान श्रीगुरूंच्या सानिध्यामध्ये बसून, संतांच्या सानिध्यामध्ये बसून त्याचं यथार्थ श्रवण करावं लागतं. यथार्थ श्रवण केल्याच्या नंतर हा मी जो आहे तो मी आत्मतत्व आहे, आत्मा आहे.
असं श्रीगुरु संत अशा प्रकारचं वर्णन करतात. आणि मग ही बुद्धी मी या स्वरूपाला ग्रहण केल्याच्या नंतर हा मीही कालांतराने त्याचा बाध केला जातो आणि राहत फक्त आहे हे तत्व. आणि आहे हे तत्व जे आहे हेच तत्व आनंद स्वरूप आहे, नित्य आहे, एक आहे, ज्ञान स्वरूप आहे. म्हणजे या देहामध्ये असणारं जे आत्मतत्व आहे हे तत्व देहाचा आणि देहसंबंधी नामाचा जर विचार सोडून दिला, बाजूला काढला, तर मी जो आहे हेच सच्चिदानंद अशा प्रकारचं आपलं स्वरूप आहे. हे आत्मतत्व सत आहे, चित आहे, आनंद स्वरूप आहे. याची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर माऊली ज्ञानोबा म्हणतात अवधान एकले दिजे, एक लक्ष अशा प्रकारचं एकाग्र करून अनुसंधान ठेवा, लक्ष द्या. आणि हे लक्ष दिल्याच्या नंतर लक्षात येईल की मी स्थूल देह नाही, मी सूक्ष्म देह नाही, मी कारण देह नाही. नाम आणि रूप हे दोन्ही मायेचे अंश मानले गेले आहे. आणि हे दोन अंश जर बाजूला काढले तर राहतं अस्ति, भाती आणि प्रिय हे तीन तत्व. यापच पाच तत्व की नाम रूप हे दोन मायेचे अंश आणि अस्ति, भाती आणि प्रिय. मी आहे अस्ति, मी भासतो आणि मी आनंद स्वरूप आहे, प्रिय. हे तत्व तिन्ही तत्वाने युक्त असणारा हा परमात्म तत्व, आत्मतत्व या देहामध्ये आहे. आणि हे कळेल तर फक्त श्रवणानेच कळेल. या श्रवणासाठी आपला अधिकार सिद्ध करावा लागतो. अनाधिकाराला हे लवकर पचत नाही, पटत नाही, कळत नाही. दोन्हीची गाठ पडावी लागते. अधिकारी महात्म्याची गाठ पडावी लागते आणि अधिकारी होऊनच हे श्रवण करावं लागतं. परीस एका क्षणात नुसत्या संबंधानं लोखंडाला सुवर्ण करतो, पण तो लोखंडच असावं लागतं. दुसरा धातू किंवा खापराचा आणि परिसाचा किती संबंधाला किती घासलं तरी त्याचं सोनं होऊ शकत नाही. माऊली ज्ञानोबा म्हणतात हे प्रतिज्ञोत्तर माझी उघडाई का, असा हा श्रवणाचा महिमा आहे. आणि हा श्रवणाचा महिमा आपण सर्व वारकऱ्यांनी आपल्या जीवनामध्ये सांभाळला. भक्ती सांभाळली. भक्ती सांभाळून श्री संतांच्या माऊली ज्ञानोबांच्या सानिध्यात मध्ये आपण बसलात. जगद्गुरु तुकोबारांच्या सानिध्यामध्ये आपण बसलात. नाथ महाराजांच्या सानिध्यामध्ये आपण बसलात. तुम्ही असं बसलात हे कसं शक्य आहे? ते कोणत्या इसवी सणातले, आम्ही कोणत्या इसवी सणातले. बसला शब्दाचा अर्थ माऊली ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानेश्वरी म्हणजे माऊली ज्ञानोबरायचं सगुण रूप अशा प्रकार. ज्ञानेश्वरी आपल्या सानिध्यात घेऊन ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं म्हणजे माऊली ज्ञानोबराय आपल्याबरोबर बोलतात. आपल्या मनात असणारी शंका, आपल्या मनात असणारा भाव जो आहे माऊली ज्ञानोबरायांसमोर दीन होऊन जर आपण प्रगट केला तर माऊली ज्ञानोबराय त्याचं समाधान करतात. माऊली ज्ञानोबराय त्यांची इच्छा पूर्ण करतात. दीन होऊन नम्र होऊन माऊली ज्ञानोबरायांकडं या ज्ञानाच्या अपेक्षेनं जर आपण दीन होऊन जर याचना केली तर माऊली ज्ञानोबरायांचं सामर्थ्य, माऊली ज्ञानोबराय त्या साधकाची इच्छा पूर्ण करतात, ज्ञान देतात. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो. वासुदेवचे होतो अखंड वदनीव देतो. हे माऊली ज्ञानोबरायांचं सामर्थ्य. जगद्गुरु तुकोबारांच्या सानिध्यात बसणं म्हणजेच गाथ्याच्या सानिध्यामध्ये, गाथ्याचं चिंतन म्हणजे जगद्गुरु तुकोबारांचं सानिध्य. जगद्गुरु तुकोबाराय असं वाटतं की जगद्गुरु तुकोबाराय काल परवा आपण बीज साजरी केली. 400 वर्ष झाली असतील कदाचित तुकोबारायांना वैकुंठ गमन करून. परंतु तुकोबाराय गेलेत असं नाही. निळोबारायाने
तुकोबारायांच्या भेटीसाठी अट्टहास केला, आग्रह केला, अनुष्ठान केलं. तुकोबारायांना भेट द्यावी लागली. तुकोबाराय येऊन भेट देऊन अनुग्रह देऊन गेले. मग संत हे विग्रहान अशा प्रकारचे जरी आपल्या समोर नसले तरी परंतु त्या साधकाची तीव्रतम धळमळ इच्छा पाहून त्या साधकाला केव्हाही ते भेट देऊ शकतात. नाथ महाराज नाथ भागवताच्या रूपानं नाथ महाराजांचं दर्शन आहे. आणि म्हणून आपण सर्वजण वारकरी तर आहोत. पंढरपूर, आळंदी, देहू, पैठण यांच्या पायी दिंड्यात आपण करतोच, पायी तीर्थयात्रा करतो. पण त्यासोबत आपलं श्रवणही बळकट आहे. आणि अशा श्रवणार्थी साधकांची, जिज्ञासूची आपण आपल्याकडून काहीतरी सेवा घडावी. आणि म्हणून हा उपक्रम आपण 8-9 दिवसापासून राबवत आहोत. ओवीचा भाव संपला असं समजून आता आपल्या मूळ विषयाकडे आपण येऊया. आता ही जी 9 दिवसाची प्रवचन सेवा आयोजित केली याच्या पाठीमागे कोणाचा संकल्प आहे, ही संकल्पना कोणी मांडली असं जर तुम्ही विचारसाल तर ही संकल्पना मांडण्याचं काम हे मुळात माझं नाहीये. मी निमित्त जरी असलो तरी परंतु माझं काम नाहीये. ही संकल्पना जी मांडली ती हरिभक्तपरायण दिलीप महाराज मस्की सावरगाव यांनी मांडली होती. पंढरपूरच्या पायी दिंडीच्या सोहळ्याच वेळी सुद्धा आपलं जाणं झालं नाही, परंतु त्यांनी सुद्धा ही संकल्पनाच मांडली होती की गुरुजी आपण पंढरपूरचे जेवढे मुक्काम आहेत तेवढ्या मुक्कामाच्या प्रत्येक दिवसाची एक प्रवचन सेवा आपण आयोजित करू. आणि म्हणून जवळपास 18, 19, 20 प्रवचन सेवा त्या काळामध्ये आपण घडली. यावेळेस दिलीप महाराजांनी एक मुद्दा मांडला होता. तो मुद्दा असा होता की यावेळेस आपण कीर्तनाचं आयोजन करू. मी म्हटलं 10 दिवस पडतात, 10 कीर्तन आपल्याला ठेवावे लागतील. ते म्हणे आमची तयारी आहे. आमच्या गावामध्ये पखवाज वादक आहेत, आमच्या गावामध्ये गायक आहेत, आमच्या गावामध्ये भजनी मंडळ आहे, गावामध्ये प्रशस्त शिव मंदिर आहे. या शिव मंदिरामध्ये आपण लाईव्ह कीर्तन सेवा आयोजित करू 10 दिवस. चालेल. त्यांनी सगळ्यांचं गठन केलं. सगळ्यांनी सांगितलं काही हरकत नाही. परंतु त्यांना मी एक शब्द दिला की त्यांना म्हटलं बा हा आणीबाणीचा काळ आहे, कदाचित याविषयी कोणी काही जर तक्रार केली तर आपण अडचणीत यायला नको. म्हणून आपण एक वेळेस पोलीस स्टेशनला जाऊन तेवढी माहिती त्यांच्या कानावर घाला की आम्हाला असं असं करायचंय, तुमची परवानगी असेल का. म्हणून ती मंडळी टेंभुर्णी पोलीस स्टेशनला गेली. त्यांनी त्यांच्या समोर मुद्दा मांडला. पण त्यांनी सांगितलं की बा असं तुम्ही करू नका, कदाचित आमचे काही लोक तिथं पाहायला येतील, त्यावेळेस तुमच्या त्या मंडपामध्ये 50च्या पुढे जास्त जर व्यक्ती दिसते तर कदाचित तुम्हाला अडचण होईल. आणि म्हणून तुम्ही हा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवू नका. ठीक आहे, त्यांच्या शब्दाला मान द्यावा लागला. पण नंतर मग प्रवचन सेवा करायची ठरली. ठीक आहे, आपण प्रवचन सेवा करू, मला काही हरकत नाही. मग प्रवचन सेवा एकाच ठिकाणी राहून करू आपण. मग ठरलं श्री क्षेत्र सावरगाव या ठिकाणी दररोज प्रवचनकारांनी यायचं, तिथं बसून ती सेवा करायची. सेवा करत असताना प्रत्येक दिवसाचा जो मुक्काम आहे त्या मुक्कामाला आणि त्याचं मुक्कामाचं वर्णन करायचं, तिथल्या अन्नदात्यात वर्णन करायचं आणि तुमचं चिंतन मांडायचं. पण त्याच्यामध्ये पुढे व्यत्यय आला. मंदिराच्या आजूबाजूला कुठं पॉझिटिव्ह पेशंट निघाले म्हणून तोही विचार मागं पडला. आणि मग ज्यांची प्रवचन शेवट ठरली त्यांची प्रवचन सेवा त्यांनी त्यांची गावातून करावी असं ठरलं. आणि त्याप्रमाणे ही संकल्पना दिलीप महाराजांनी मांडली. या संकल्पनेला मूर्त रूप आणि सुरू झालं. पहिला दिवस
दिनांक 26 मार्च 2021 शुक्रवार. पहिल्या दिवशी श्री क्षेत्र देऊळगाव राजा या ठिकाणी मुक्काम असतो चित्ती गुरुजींच्या घरी. यावर्षी दिंडीचा प्रस्थान होतो 26 तारखेला होळीच्या अगोदर. आणि मग त्या ठिकाणी नेहमीची जी सेवा असते ती श्री हरिभक्ती परायण गिना महाराज गाडेकर नळविरा यांची असते. दरवर्षी त्यांची कीर्तन सेवा असते. त्यांना विनंती केली आपण महाराज एवढी प्रवचन सेवा आणि करावी. महाराज तयार झाले. मग ही सेवा जी आहे तर ती सेवा कुठं करायची. पण त्यांच्या गावामध्ये किंवा त्यांच्याकडे तो मोठा मोबाईल नाही आणि रेंजही बरोबर नसल्यामुळं ते श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी आले. त्यांच्या सहकार्याने हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये प्रवचन सेवा केली. ओळखीला हरी साठवीला पोटी. नाथमार्गांच्या हरिपाठातला हा अभंग घेऊन हरी कसा ओळखावा, हरी पोटात साठवणं याचा अर्थ असा अंतःकरण वृत्तीमध्ये वृत्ती हे हरिरूप करणं. त्यांना केवढा अधिकार प्राप्त होतो. या अधिकारावर सुंदर अशा प्रकारचं महाराजांनी चिंतन मांडलं. या मंडळाच्या वतीनं संकष्ट चतुर्थी मंडळ असेल, वारकरी धर्म संकीर्तन सेवा प्रत्यक्ष असेल, विठ्ठल रुक्मिणी देवस्थान असेल, यांच्या वतीनं एक ज्येष्ठ वारकरी म्हणून गिना महाराजांचं आम्ही कौतुकही करतो, त्यांची ऋणही व्यक्त करतो आणि अशी सेवा त्यांच्याकडून घडो अशी नाथ महाराजांच्या चरणी प्रार्थनाही करतो. दुसरा दिवस जो आहे तो 27/3/2021 शनिवार. या ठिकाणची प्रवचन सेवा जी झाली ती प्रकाश महाराज देशपांडे डावरगाव यांची झाली. त्यांचा अभंग होता पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. तुकोबर यांचा हा अभंग त्यांनी सेवेसाठी घेतलेला होता. प्रकाश महाराज देशपांडे यांच्याबरोबर जर बोलायचं ठरलं, यांच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर मला त्यांची प्रवचन ऐकण्याची पहिलीच अशा प्रकारची वेळ होती. अतिशय सुंदर, अतिशय चिंतनशील, कुठलाही एक शब्द दोनदा न वापरता ओघवत्या भाषेमध्ये या तरुण वारकऱ्यांनी ही सेवा संपन्न केली. बरं का, मला खूप आवडली ती. अगदी ओघवती भाषा आहे, समर्पक दृष्टांत आहे आणि त्या समर्पक दृष्टांतामध्ये जो वदे अच्युत सर्व काळ त्याचा देह कसा पवित्र असतो, सुंदर अशा प्रकारचं चिंतन प्रकाश महाराजांनी मांडलं. आमच्या या मंडळाच्या वतीनं आम्ही त्यांचे ऋण व्यक्त करतो आणि पुढं अशी संत वाङ्मयाची सेवा आपल्याकडून घडो अशी संतांच्या चरणी प्रार्थना करतो. तिसरा दिवस जो आहे 28/3/2021 रविवार. या दिवशी प्रवचन सेवा जी घडली ती दिलीप महाराज मस्के यांची. त्यांनी महाराजांनी ओबीजी घेतली होती. त्यांना संतपर प्रकरणावर बोलण्यामध्ये आनंद वाटतो, समाधान वाटतं. संत सेवा हा त्यांच्या जीवनातला एक विशेष उपक्रम आहे. महाराजांनी ओवी घेतली. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेक असणे केली. संत ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी विवेक आहे. विवेक हा जेव्हा परिपक्व अवस्थेला प्राप्त होतो तेव्हा त्याच विवेकाला ज्ञान म्हणतात. विवेक वेगळा, वैराग्य वेगळं, समाधी षटक वेगळं, टप्पे वेगळे जरी आहे तरी विवेकाची परिपक्व अवस्था निर्माण झाली की त्याला ज्ञान अशा प्रकारचं म्हटलं जातं. आणि ज्या ठिकाणी संत आहेत त्या ठिकाणी ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाचा परिपाक संतांच्या जीवनामध्ये कसा असतो अतिशय समर्पक उदाहरण देऊन महाराजांनी हे चिंतन मांडलं. ओघवती भाषेमध्ये
त्यांच्या गावामध्येच ही प्रवचन सेवा घडली. थोडं रेंज आपण ज्याला म्हणतो, नेट ज्याला म्हणतो, या नेटचं थोडी अडचण असल्यामुळं जी प्रवचन सेवेमध्ये अखंडता जी लागते ती अखंडता कधी कधी खंडित होते. सुंदर अशा प्रकारचं चिंतन मांडल्याबद्दल त्याबद्दल आमचं सगळं संपूर्ण मंडळ महाराजांबद्दल ऋण व्यक्त करतो. आणि अशीच संत सेवा, संत संगती त्यांना घडो अशी प्रार्थना आहे सुद्धा अशा प्रकारची. आणि या निमित्तानं आम्ही करू बरं का. चौथ्या दिवसाची जी प्रवचन सेवा आहे 29/3/2021 सोमवार, या दिवशी हरिभक्तीपरायण कोमल महाराज तळेगावकर यांची सेवा झाली. श्री क्षेत्र जाफराबाद या ठिकाणी गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये यांनी सेवा आणि समर्पित केली. शिवीसाठी घेतलेला अभंग जो होता, शरण शरणजी एकनाथा पायी माथा ठेवीला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा, तुकोबरायांचा अभंग, या अभंगावर कोमल महाराजांनी अतिशय सुंदर चिंतन मांडलं. संपूर्ण नाथ महाराजांचं जीवनचरित्र, नाथ महाराजांचं बालपण, श्रीगुरूंच्या दर्शनासाठी व्याकुळता, श्रीगुरूंची सेवा, एक अतिशय कठीण सेवा जी आहे, ही कठीण सेवा नाथ महाराजांनी आपल्या बालपणामध्ये बालवयामध्ये केली. पुढे श्रीगुरूंचा अनुग्रह झाला, श्रीगुरूंच्या सानिध्यामध्ये राहून दत्तात्रयाचं दर्शन झालं, दत्तात्रयाचा अनुग्रह झाला. त्यानंतर परत अशा प्रकारचे पैठणला आले, विवाह झाला ग्रस्ताश्रमामध्ये. पुढं भगवंताने श्रीखंडा रूपानं नाथ महाराजांची कशी सेवा केली तेही सांगितलं. भागवताची रचना कशी झाली, भागवत या ग्रंथाला काशीमध्ये महत्त्व कसं प्राप्त झालं, हा सगळा इतिहास, पूर्ण जीवनचरित्र कोमल महाराजांनी अतिशय ओघवत्या भाषेमध्ये आणि चिंतन मांडलं बरं का. ही तरुण माणसं आहेत, तरुण मंडळी आहे, यांच्या बुद्धीमध्ये शक्ती आहे, धार आहे. आणि या मंडळी कोण, आमच्या जीवनामध्ये आमच्यासारख्या वयस्कर लोकांना काहीतरी चांगलं ऐकायला मिळतं. कदाचित आमचं भाग्य की अशा या वारकरी महात्म्यांकडून काहीतरी श्रवण आपल्याला घडावं. कारण श्रवणाचं महत्व अनन्य साधारण आहे. देव पंचज्ञानेंद्रियामध्ये श्रवणानेच कळतो, पाहून नाही कळत. आणि म्हणून यांच्याकडून श्रवण घडतं, हे आपण आपलं भाग्य समजूया. कोमल महाराजांची सेवा नाथ महाराजांच्या चरणी समर्पित झाली. कोमल महाराजांना त्यांचे ऋण या मंडळावर आहेत, कारण ते स्वतः वारकरी आहेत. ब्राह्मण असूनही एका साध्या वारकऱ्याचं जीवन ते जगतात. संत वाङ्मयाबद्दल त्यांच्या मनामध्ये आस्था आहे, आवड आहे, तळमळ आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी पंढरपूरच्या दिंडीमध्ये अखंड अशा प्रकारचे सोबत होते. धन्यवाद बरं का. पुढं 5वा दिवस जो आहे 30/3/2021 मंगळवार, हरिभक्तीपरायण अंबादास महाराज भालके यांची सेवा घडली. हेही त्या ठिकाणी जाफराबादला आले होते गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये. या दिवशी तुकाराम बीज होती. महाराज तिथं आले आणि तिथं येऊन मग त्यांनी बीजेला असणारा समर्पक जो अभंग आहे, फार सुंदर अभंग आणि घेतला होता त्याने. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला. महाराजांनी तुकोबरायांच्या निर्याणपर प्रकरणातले जे अभंग आहे त्या अभंगातलाच एक अभंग निवडला. आपुल्या माहेरा जाईन मी आता. आणि जीवाचं माहेर कुठं आहे, कोणतं आहे,
या जीव ज्याप्रमाणे लेकीला माहेर असतं, आई असते, वडील असते, भाऊ असतो, बहीण असते, नातेगोते असतात, त्याप्रमाणे या जीवाचं माहेर कोण आहे आणि त्या माहेरला जाण्याची आत्यंतिक तळमळ जी आहे. कारण आपलं लौकिकातलं कार्य संपलं आणि या लौकिकातलं कार्य संपून आता आपल्याला त्या ठिकाणी, कारण संत जे येतात ते विशिष्ट हेतू धरून येतात. आले कशा करता, कुठून आले, ह्याचं सर्व आणि आपल्याला सर्व ती बाजू माहीत आहे. उजळा वया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. संतांनी दाखवलेला जो मार्ग आहे, ही आठराणी भरले जग, या संतांनी दाखवलेल्या वाटा उजळण्यासाठी तुकोबा म्हणतात आम्ही वैकुंठाने आलो आणि वैकुंठाला परत जाणार. कार्य संपलं आमचं. अतिशय करुण रसामध्ये महाराजांनी तुकोबरांचं चरित्र समर्पित केलं. बरं, फार सुंदर अशा प्रकारचा आढावा घेतला. अनेक प्रसंग तुकोबरांच्या जीवनातले महाराजांनी कथन केले. माहेर म्हणजे काय, सासर म्हणजे काय, तुकोबरांचं वैराग्य कसं होतं. एक प्रसंग गाढवावरची धिंड काढली त्यावेळेस तुकोबरांची जी काही ती अवस्था, ज्याला जीवनमुक्ताची अवस्था म्हणतात, विधेय अवस्था म्हणतात, ती विधेय अवस्था, या तुकविधेय अवस्थेचं वर्णन करत असताना अतिशय समर्पित वर्णन, अंगावर शहारे आणणारं वर्णन महाराजांनी केलं. त्या प्रसंगाला आणि तुकोबरायांचं वर्णन वैराग्याच्या शेनी लागल्या शरीरा, अशा प्रकारचं सुंदर चिंतन अंबादास महाराजांनी मांडलं. त्यांच्या वाणीमध्ये एक प्रकारचं रसाळपणा आहे. या रसाळपणामध्ये जगद्गुरु तुकोबरांचं चरित्र जेव्हा मांडलं तेव्हा अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी एक प्रकारचं सात्विक भाव अंतःकरणामध्ये निर्माण होता. या मंडळाच्या वतीनं बाबांचे आपण आभारही व्यक्त करू, ऋणही व्यक्त करू आणि अशी संत संगती त्यांना घडो आणि त्यांच्याद्वारा संत संगतीच्या द्वारा त्याचा लाभ आपला सर्वांना मिळो अशी भगवचरणी प्रार्थना करूया. 6वा दिवस जो आहे 31/3/2021 संकष्ट चतुर्थीचा दिवस आहे. या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्री हरिभक्तीपरायण गजानन महाराज पोपळे यांची सेवा होती. पण मध्यंतरी त्यांच्या पायाला दुखापत झाल्यामुळं ते उपस्थित होऊ शकले नाही. 8:45 पर्यंत आम्ही त्यांची या लाईव्हवर वाट पाहिली, पण ती येऊ शकले नाहीत. आणि मग पुढचे जे 15 मिनिट आहेत, या 15 मिनिटांमध्ये हरिभक्तपरायण दिलीप महाराज हेच बोलले. सुंदर अशा प्रकारचं यज्ञ, दान, तप हे संतांच्या जीवनामध्ये कसं असतं याचं सुंदर अशा प्रकारचं चिंतन 15 मिनिटांमध्ये त्यांनी मांडलं. या सर्वांना अशा प्रकारचं आपण धन्यवाद देऊया. दुसऱ्या दिवशी पोपळे साहेबांनी त्याचा खुलासा आणि केला. बरं, त्यांना प्रवचन सेवा एका जागेवरच बसलेले ते ही होती, तयारी झाली होती, परंतु त्यांना भेटण्यासाठी काही त्यांची ओळखीची मंडळी अचानक 7:30ला घरी आली. घरी आल्याच्या नंतर, कारण हे अधिकारी व्यक्ती आहेत पोपळे साहेब, आणि या अधिकारी व्यक्तीला भेटण्यासाठी त्यांच्या संबंधातले अधिकारी म्हणा, नातेवाईक म्हणा, हे सर्व जेव्हा येतात, रका माणूस
अचानक लांबचा माणूस एकत्र आल्यानंतर त्या माणसाला आता मला हे काम आहे, तुम्ही थोडं थांबा असं म्हणता येत नाही. ती मंडळी जी आली तर ती मंडळी कंप्लीट 10 वाजेपर्यंत पोपळे साहेबांच्या घरी होती आणि त्यामुळं त्यांना या सेवेला अशा प्रकारचं टाळावं लागलं. परंतु आलेल्या आपल्या दुखण्यामध्ये आपल्याला बोलण्यासाठी, धीर देण्यासाठी ही मंडळी आली. त्यांचं अंतःकरण दुखवणं हे पोपळे साहेबांना आवडलं नाही, म्हणून त्यांना ही सेवा त्या दिवशी त्यांची सेवा घडली नाही. माझी एक विनंती पोपळे साहेब, येणारी एकादशी जी आहे ही एकादशी, या एकादशीला ही राहिलेली सेवा आपण समर्पित करावी. या माध्यमातून आपल्याला ही विनंती आहे की या एकादशीला इतरांना कोणाला न सांगता, म्हणजे प्रवचनासाठी न सांगता, येणाऱ्या एकादशीच्या दिवशी 7:30 किंवा 8 ते 9 या वेळेमध्ये ही प्रवचन सेवा आपण करावी अशी आपल्या चरणी प्रार्थना आम्ही करतो. आपणा सर्वांना परमात्मा पांडुरंग या आजारातून लवकर अशा प्रकारचं आणि आपण बरे व्हा अशी प्रार्थनाही करतो. त्यानंतर 7वा दिवस जो आहे तो 1 एप्रिल 21 गुरुवार फाल्गुन वद्य पंचमी येते. या फाल्गुन वद्य पंचमीला आपली दिंडी जी असते ही दिंडी पैठण क्षेत्रामध्ये प्रवेश करते. दुपारचा मुक्काम असतो रहाटगाव फाटा या ठिकाणी. रहाटगाव फाट्याला दुपारचं जेवण करून संध्याकाळी 6-6:30च्या दरम्यान आपण सर्वजण पैठणला पोहोचतो. पैठणच्या फडावर त्या दिवशी रात्री वाटचालीचं एक कीर्तन असतं आणि त्या निमित्तानं ही पैठणच्या फडावरची जी ही सेवा आहे ही हरिभक्तपरायण भाऊराव महाराज भालके यांनी अशा प्रकारची ही सेवा आणि पार पाडली. भाऊराव महाराज अतिशय तळमळीचे वारकरी आहेत, हाडाचे वारकरी आहेत. भजनामध्ये त्यांना विशेष आनंद आहे. सकाळचा काकडा असेल, संध्याकाळचे दोन्ही हरिपाठ असतील. या काकड्यामध्ये नाटाचे अभंग असतील, आंधळे पांगळे, त्याचप्रमाणे असे अवघड अभंग सुद्धा त्यांची ते पाठांतरातले आहेत. आणि म्हणून अशा ही महात्म्य आम्हाला आमच्या कृपेनं आम्हाला मिळाली. त्यांनी अभंग जो घेतला होता, आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याची सर्व आहे, सुंदर अशा प्रकारचं चिंतन त्यांनी केलं. या अभंगावर मांडल्यावर चिंतनापेक्षा त्यांचा भर जो आहे तो अभंगावर, भजनावर अधिक आहे. आणि म्हणून ही सेवा जी आहे ती त्यांनी काही प्रत्यक्षातले दृष्टांत दिले. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. काही प्रत्यक्षात घडलेली उदाहरणं महाराजांनी या ठिकाणी आपल्या प्रवचनामध्ये मांडली. आपल्या मंडळाच्या वतीने त्यांचंही ऋण व्यक्त करू. या मंडळामध्ये ती सक्रिय सदस्य अशा प्रकारचे आहेत. आता 8वा दिवस जो आहे 2 एप्रिल 2021 शुक्रवार, काल हरिभक्तीपरायण रामचंद्र महाराज यदमाळ चैतन्य नगर यांची सेवा झाली. कारण हा जो दिवस असतो फाल्गुन वद्य षष्ठी, ही फाल्गुन वद्य षष्ठी परंपरेप्रमाणे 13 वर्षापासून ही सेवा त्यांच्याकडेच आहे. नाथ महाराजांच्या समाधी सोहळ्याचा प्रसंग गेल्या 12-13 वर्षापासून, म्हणजे 12 वर्षापासून श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी त्यांच्या वाणीतून आम्ही श्रवण करतो, ऐकतो. अतिशय अभ्यासवृत्ती, संत वाङ्मयावर एक प्रकारचं त्यांचं
त्या संत वाङ्मयाचा एक प्रगाढ अभ्यास आणि सांगण्याची हातोटी गेल्या 12 वर्षापासून ही सेवा त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनाच विनंती करण्यात आली होती की एवढी सेवा आपण आणि स्वीकारा. या सगळ्या विनंतीला मान देऊन काल 8 ते जवळपास 9:15 वाजेपर्यंत नाथ महाराजांचं सर्व चरित्र काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती, ह्या अभंगावर अगदी सविस्तर नाथ महाराजांचं सर्व चरित्र, हे सर्व चरित्र प्रमाणासहित महाराजांनी त्या ठिकाणी वर्णन केलं. समाधीच्या सोहळ्यापर्यंत अशा प्रकारचे आले. सदैव आम्ही त्यांचे ऋणी राहू आणि अशीच संत वाङ्मयाची सेवा आपल्याकडून घडो अशी संतांच्या भगवंताच्या चरणी प्रार्थनाही करू. प्रत्येक वक्त्याने आपण आज जिथं मुक्कामाला आहोत तो मुक्काम कुठं आहे, त्या ठिकाणी अन्नदान कोण करतं, तिथली परिस्थिती कशी आहे, तिथला परिसर कसा आहे, तिथली अन्नदान करणारी मंडळी कशी आहे, त्यांच्या भावना कशा आहेत, या सर्वांचं आपापल्या परीनं तिथलं स्थानिकचं आणि अशा प्रकारचं वर्णन प्रत्येकाने केलं. बरोबर, प्रत्येकाने केलं अगदी आवर्जून. कारण ही सर्व मंडळी जी होती ही सगळी वाटचाल चालणारी मंडळी होती, वाटेनच दिंडीमध्ये चालणारी मंडळी होती. आणि म्हणून त्या क्षेत्री त्या ठिकाणी अन्नदाते जे आहेत त्यांचा स्वभाव, तिथली परिस्थिती, तिथलं ते त्या जागेचं वैभव हे सगळ्यांनी आपापल्या परीनं वर्णन केलं. आणि आजचं जे आहे 3/4/2021 शनिवार, आज सगळ्यांचे ऋण व्यक्त करावेत ही इच्छा निर्माण झाली आणि म्हणून ही सेवा मी माझ्याकडं स्वीकारली. बरं का, एक आणि त्या हरीने आठवण करून दिली. दररोज वेगळं अशा प्रकारची जी ॲड असते, म्हणजे ग्रुपवर टाकेल, ही ॲड टाकल्याशिवाय लोकांना कळत नाही की आज कोणाचं प्रवचन आहे किंवा एकादशीला चतुर्थीला कोणाची प्रवचन सेवा आहे. हे सगळं ॲड टाकण्याचं काम हरिभक्तीपरायण समाधान महाराज गायकवाड लाईव्ह प्रवचनाकरता पोस्ट तयार करणं आणि अगदी बिनचूक अशा प्रकारचं ते त्या ग्रुपवर टाकणं, हे काम हरिभक्तीपरायण समाधान महाराज करतात. असं या सर्व मंडळींनी या उपक्रमामध्ये भाग घेतला आणि हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला. याबद्दल या मंडळाच्या वतीनं विठ्ठल रुक्मिणी देवस्थान, कुंभारझरी वारकरी धर्म संकीर्तन सेवा प्रतिष्ठान, जाफराबाद तालुका परिसर संकष्ट चतुर्थी मंडळ या सर्वांच्या वतीनं या सर्व वक्त्यांना, ऐकणाऱ्यांना सर्वांना मनपूर्वक धन्यवाद, सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो, सगळ्यांचे आभार मानतो. आणि काही चुकलं असेल, कोणी कदाचित कोणाचं नाव विसरून राहिलं असेल तर त्यांची एक प्रकारची क्षमा मागून झालेली सेवा, कारण श्रवणाला फार मोठी परमार्थामध्ये किंमत आहे. श्रवणाने देव कळतो, म्हणून यांच्याकडून या संत वाङ्मयाचं चिंतन आम्हाला ऐकायला मिळालं, आम्ही आमचं भाग्य समजतो. पुनश्च सर्वांना एक प्रकारचे धन्यवाद देऊन त्यांचे ऋण व्यक्त करून या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम आपण देण्याचा प्रयत्न करून न्यून्यते पुरते अधिकते सरते करुणे घ्यावे तुमते विनवितसे किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी नेले ते माझे जी उरले पायी पण झाली सेवा. नाथ महाराजांच्या चरणी संतांच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम दिला. विठ्ठल 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 कुंडलिक वरद हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज गेले, दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की